नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपले एस आर फिन्सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्यात आपण डिस्कस करतोय की मार्केट ची डायरेक्शन कशी असेल. मी मागच्या मार्चमध्ये व्हिडिओ बनवला होता की निफ्टी आता जवळपास बॉटमच्या जवळ आहे आणि त्याच वेळेस अमेरिका आणि इराण इस्रायल युद्ध जोरात होतं. 1 महिना पूर्ण झालेला होता युद्धाला आणि सगळीकडे निगेटिव्ह न्यूज होत्या आणि सगळीकडे मार्केट कोसळणार अशीच परिस्थिती होती. त्यावेळेस मी सांगितलेलं होतं की निफ्टी इथे कन्सोलिडेट करेल आणि बॉटम बनवू शकतो. तर आपण त्यापुढे आता अमेरिका आणि इराण यांचं युद्धबंदी झालेली आहे. त्यामुळे आपण पुढचा व्हिडिओ बनवत आहोत की आता इथून पुढे मार्केटची डायरेक्शन कशी असेल. तर ते जाणून घेण्यापूर्वी आमचे डिस्क्लेमर. आम्ही एक एमपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत आणि हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आम्ही आमच्या इन्व्हेस्टर्ससाठी बनवत आहोत. जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा बाय किंवा सेल हा डिसिजन या व्हिडिओच्या बेसिसवर करू नका. असा काही डिसिजन करायच्या अगोदर आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझरची जरूर मदत घ्यावी. तर आपण हा निफ्टीचा चार्ट त्यावेळेसही दाखवला होता की सप्टेंबर 2024 पासून निफ्टी हे कन्सोलिडेट करत आहे. एका रेंजमध्ये टॉप बनवला होता. 23 सप्टेंबर 2024 ला टॉप होता 26,248 आणि त्यानंतर निफ्टी जवळपास 2,000 पॉईंट खाली आलं होतं आणि निफ्टीचा लो आपण सांगितला होता 21,780, परंतु निफ्टीनं लो बनवलेला होता 21,740, म्हणजे जवळपास 780च्या फक्त 40 पॉईंट खाली जाऊन निफ्टीनं रिकव्हरी दिलेली होती. हा माझा व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर सर्च करून बघू शकता. मी कोणत्या प्रकारे वर्तवलं होतं की निफ्टीचा लो हा 21,780 पर्यंत राहू शकेल आणि 21,740 म्हणजेच माझ्या एक्सपेक्टेड लेवलच्या फक्त 40 पॉईंट खाली जाऊन मार्केटनं पुन्हा एकदा उभारी घेतली आणि मार्केटनं हाय बनवला होता 26,340, म्हणजेच जवळपास नवीन हाय बनवला होता निफ्टीने 26,340चा डिसेंबर 2025 मध्ये. आणि त्यानंतर अमेरिका आणि इराण अ, युद्ध सुरू झाल्यामुळे पुन्हा निफ्टी खाली आला आणि त्यावेळेस निफ्टीनं लो बनवला होता 22,182चा. आता मार्च मध्ये ज्यावेळेस मी सांगितलं होतं की निफ्टी बॉटमच्या जवळ आहे, त्याचं कारणही मी दिलं होतं की निफ्टीचा जो पी रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग जो आहे, तो साधारण 18 ते 20च्या दरम्यान त्यावेळेस आला होता. तर हा निफ्टीचा पी रेशो आहे. हा तुम्हाला आजचा निफ्टीचा पी रेशो दिसतोय, जो काही आहे 20.71 आणि प्राइस टू बुक रेशो आहे 3.16 आणि झोन जर बघितला तर इथे या साईटवर दाखवते माइल्डली अंडर व्हॅल्यूड, म्हणजे निफ्टी आता अंडर व्हॅल्यूड मध्ये आहे. आणि मार्च महिन्यात जर गेलो आपण तर इथे निफ्टीचा पी होता 20 ते 22च्या दरम्यान निफ्टीचा पी होता आणि आता तुम्ही बघितलं तर पहिल्या क्वार्टरचे रिझल्ट लागल्यानंतर निफ्टीचा पी हा आलेला आहे 20 वर. तर निफ्टी हा कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे आणि मला नाही वाटत की निफ्टी हा जो लो बनलेला होता एक 21,740 एवढ्यात निफ्टी तोडेल. परंतु त्याबरोबरच एक पॉझिटिव्ह तुम्ही जर इथे बघू शकत असाल तर इथे निफ्टी एक छोट्या बॉक्समध्ये काम करतोय आणि त्याबरोबरच जर तुम्ही इथे बघितलं तर हा जो पॅटर्न आहे याला कप अँड हँडल पॅटर्न तुम्ही म्हणू शकता. अशा कप अँड हँडल पॅटर्नच्या जवळपास हा 50% रिट्रेसमेंट आता निफ्टीनं दिलेला आहे. कारण तुम्ही बघाल ते 22,000 वरनं 24,000 आणि टॉप होता 26,000चा, म्हणजे 50% रिट्रेसमेंट जवळपास निफ्टीनं दिलेला आहे. आणि तुम्ही हा जर बघितला निफ्टीनं स्लोपिंग ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट ही या आठवड्यात दिला आणि त्यावरच निफ्टी क्लोज झालेला आहे.
तर आता निफ्टी ज्यावेळेस 24,300च्या वर क्लोज होईल, निफ्टी ज्यावेळेस 24,300च्या वर क्लोज होईल त्यावेळेस निफ्टी सरळ जाणार 26,300च्या दिशेनं. तर हा जो पॅटर्न बनलाय कप अँड हँडल, हा पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता. हा पॅटर्न बऱ्याच वेळा जर समजा तुम्ही मागे बॅक टेस्ट केलं तर तुम्हाला हा पॅटर्न सक्सेसफुली कन्सल्टेशन नंतर रिटर्न देतो आणि पॉझिटिव्ह रिटर्न्स चांगले मिळतात या पॅटर्न्सवर. त्याबरोबरच आपण दुसरी गोष्ट जर बघितली तर इथे आर एस आय सुद्धा आता 50च्या जवळ आलेला आहे. म्हणजेच निफ्टी अंडर व्हॅल्यूड पण आहे. आर एस आय 50च्या जवळ आलाय म्हणजे आता बुलिश होण्याच्या तयारीत आहे आर एस आय. निफ्टी अंडर व्हॅल्यूड आहे. स्लोपिंग ट्रेंड लाईन जी आपली फेब्रुवारी 2026 पासनं जी स्लोपिंग ट्रेंड लाईन होती ती ब्रेक करून त्याच्यावर निफ्टी क्लोज झालेला आहे. तर पुन्हा एकदा माझ्या इन्व्हेस्टर्ससाठी किंवा नवीन इन्व्हेस्टर्ससाठी हेच रिकमेंडेशन राहील की तुम्ही एस आय पीच्या थ्रू, म्युच्युअल फंडच्या थ्रू मार्केटमध्ये जरूर बनून राहावं. तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याची तुम्ही वाढवली पाहिजे यावेळेस, कारण ॲक्युमुलेशन हे माझ्या कॅल्क्युलेशननुसार हे चालणार आहे 31 ऑगस्ट. 31 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान निफ्टीनं ब्रेकआउट द्यायला पाहिजे वरच्या साईडला. तर अजूनही आपल्याकडे जून आता जवळपास संपलाय, जुलै ऑगस्ट असे 2 महिने आहेत जिथे तुम्ही आत्ताही कन्सल्टेशनमध्ये ॲव्हरेज आउट करू शकता, नवीन तुमचे एस आय पी नवीन इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तर जरूर जरूर आपण तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची मदत घ्या किंवा तुम्ही आम्हाला अप्रोच करू शकता. आम्ही ॲज अ एम पी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून तुम्हाला योग्य प्रकारे गाईड करू शकतो. तर या समजा मार्केट कन्सल्टेशनच्या संधीचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा. आणि आज एक मी व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे जो संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह होणार आहे, ज्यात एस आय पीचे फायदे कसे असतात आणि एस आय पीनं आपण रिटर्न कसे अक्युमुलेट करून वाढवू शकतो याचा डेमॉन्स्ट्रेशन किंवा एक छोटा व्हिडिओ बनवलेला आहे. तोही व्हिडिओ तुम्ही जरूर बघावा. थँक्यू.